रुपयाचे खायला मला काही भेटलं ती ना तू औषध का पी म्हणजे आपली पोर बघा. तर ओम सरम फॅमिली आज कॉल आहे आपल्याला करंजाड्या ते खालापूर साखरपुडा म्हणजे टायमिंग बाहेर काढूनच द्यायचं आहे पण 3ला कसा पण निघायचा आहे कारण की दुसरा कॉल पण आहे लग्नवार्थीचा आणि यो रिदमवाला झाला आहे आज ट्रम्पेट नव्हतं बोलतो आणलं ते आणलं सांगतो काय स्टँड आणलं तुझा चल जाऊ चल चल नुसतं पिसले ना आज काय माहितीये का कारण की एवढा लेट झाला ना मला काढून ठेवावं लागेल ना नुसतं पिसले ना आज कारण की एवढा लेट झाला ना मला बैठक आणि सगळं रेडी होतं मला फक्त तापडोल लावत होता तापडोल लावला का लगेच टायमिंग संपलं लगेच गाणी चालू कसं चालू गेला सांग लई डेंजर तिथं जाता तर एवढी भीती वाटत होती ना काय बोल काय नाही चला आता घेतील वाजवला खोली घे नवरा निघेल आता 10 मिनिटात चला जस्ट वाजून झालं जस्ट हे बघा मला दुसरे गाडी पाठवतात रेड आणा झाल्या काट्या बेट्या आता कोणच्यान जाऊ मी नको चला जाऊ लय लांब जायचं जाम म्हणजे जाम लांब जायचं आता झालंय वाजून तर बघा चला जस्ट झालंय ड्रम बी काढला नाही मी व्हिडिओ काढायला विघ्नेश नव्हता विघ्नेश गेलता गाडी चला आता निघू चला तर आता आहे ना आम्ही कॅन्सल केला इथं काठी आणायला जायला आणि रेड आणायला जायचा आता आम्ही चाललो डायरेक्ट खालापूरला तर चला डायरेक्ट खालापूरला भेटू जायचं ना जायचं आज अडचण बघा किती रिक्षानं अडचण हे बघा म्हणजे 1 रोटो कमी आहे तरी पण आज 2 कॉलच ना 2 कॉल आहे मग सांगाल ना मागाशीच म्हणजे 2 कॉल आहे आणि मागाशी एवढा लेट झाला ना आम्हाला शपथ फक्त जाऊन आहे ना आम्हाला तिथं फक्त आमचा जो सामान आहे ना तो घ्यायचा होता आणि टायमिंग देऊन वाजवता होता आम्ही लिहा का डायरेक्ट वाजवायला घेतला आम्ही लई डेंजर आज तो आडा अजून 10-15 मिनिटं लेट झालं तर सगळं पिसरलं असतं आमच्या चला आता भेटू खालापूर थांबलो वडापाव खायला आम्ही चौकात ना विघ्नेश गेला आम्हाला आता लई लांब जायचं बोलतो जाम लांब आहे 15 किलोमीटर 15 किलोमीटर बाकी आहे मग जवळच आहे चला आता बसू वडापाव खावा आणि निघू प्रवासाला तिथून डायरेक्ट कारल्याला जाऊ मग दुसरा कॉल पण आहे आज लागणार आहे ना तो वरात पण आहे आपल्याला वरात बाहेर काढून द्यायचं बस
आता आहे ना चालू आहे बैठक आणि वाजवायला मी. तर इथं आहे ना मागाशी आलो आम्ही, थोडा लेट झालं इथं पोचायला. पण फक्त तर आज होईल 2 महिन्यांची भेट. या गाण्याची फरमाईश होती, तोच गाणे वाजवून सांगितले जास्त वेळ. आज होईल 2 महिन्यांची भेट, तोच गाणे वाजव बोलतं, सारखं बोलतं, जास्ती करून बोलतं. तर चालू आहे बैठक आणि वाजवायला. सामान रेडी केलं सगळा. चला. आणि कालचा ब्लॉग पण आता अपलोड झाला. रात्रभर अपलोडच नाही झाला तू. काय माहिती काय झालं. आता मागाशी अपलोड केला मी जस्ट ना, म्हणजे 10-15 मिनटं झाले असते ना अपलोड होत. चला जाऊ चला. सगळी आपलीच पोर आहे आणि बघा मी तर नाराज विकलेच. आता परत मागाशी 5 गाणी वाजवली. आता परत गाणी वाजवतो थोडे 2-3. आता आपल्याला तिकडे पण कॉल आहे. कुठं कॉल आहे? उरणला आहे ना, उरणची NPT. बच्चू तर अशा वाजवून राहतो कोलिगेटला. शिकते म्हणजे तो आता थोडा पण जमते, भारी वाजवते आता. आता घेऊ चला गाणी वाजवत आला. ही गाणी दाखवतो तुम्हाला. मागाशी माझ्या जवळच होता फोन. एवढा हिट होता ना फोन, म्हणून काढूशी वाटत नाही. गरमी लय हिट होता फोन, म्हणून काढूशी वाटत नाही. चक्कर येते. आता पण किती एवढा हिट झाला ना, हातांना धरूशी वाटत नाही. आणि नवीन डिझाईन घेतला मी, जरा नवीन फोन घेतलाय, तुम्हाला दाखवतो थोडं. गाणी वाजवली नारदा. चल नाही झोपते. 3चा टाइम होता, 3 वाजता झाला जायचं ना आता. चला 2 गाणी वाजवली आणि एवढे लांब आहे ना यो लोकेशन. लय म्हणजे लय लांब आहे. आम्ही अजून पोचलोच नाही. आत्ताशी आपट्याला आहेत आम्ही. एवढे लांब तर कारल्याला पोचलो असतं. कारल्याला मग काय सहज. उरणला जायचा विचार करा. उरणला इथून उलटा पडते जाम. आमचे मागची रिक्षा निघलेले. आम्ही 3 गाणे वाजवले पण नंतर अजून त्याच्या आधी निघले तरी ते पोचलं नाही अजून. विचार करा. आम्ही तर लईच अर्धा तास लेट निघलो, अर्धा पाव तास लेट निघलो त्यांच्या. एवढे लांब तर कारल्याला पोचलो असतं आपण. सहज चालू आहे आता प्रवासाला. सुरुवातच आहे आपली. 3:30 वाजल्या आता जस्ट. चला दुसरे कॉलसाठी रवाना. दुसरा कॉल. तर तुम्हाला सांगते मी, आपण आहे ना लगातार कॉल वाजवले. 26, 27, 28, 29 आणि आजची 30. आणि मला जास्त 30 नंतर आपले 4 तारीख मे. आणि चिल्ड्रन ऑन द फायर. तर आहे ना आता मी ब्लॉग टाकायला जमला नाही मला, कारण की आपले पहिलेच ब्लॉग अपलोड नाही होत. त्याच्यावर स्टोरेज खाली करून म्हणून मला जमलंच नाही, पॉसिबलच नाही झाला. तर त्यामुळं सॉरी. तर कालचा ब्लॉग पण मागाशी अपलोड झाला आहे. चला जाऊ आपण. कुठं जायचं आहे? कुठं? कारल्याला. चला मोठ्या गाण्यात जायचं. चला ₹5 खायला मग काय भेटलंय? पी ना तू, औषध आहे का? पी. ये राधालास. काय आहे तुझं? चुकीचे लोकेशन वाटले आपल्याला. एक शब्द लय हे आणलाय. येऱ्या मिलिंगाकडे. यो आहे ना कोडवर्ड झालाय. कोडवर्ड बँडवाल्यांचा येऱ्या. आता उडणार नाही बघ व्हिडिओ तुझे काय ना जास्ती. बघ हा चल काय खाऊ. चला बँड आहे. अजून एक लग्न आहे इथं. आपली पोरा बघा इथं उभे आणि इथं अजून एक नवरा आला.
1 तास आम्ही असंच बसलेलो. आता बोलले वाजवला चला. घेता होता वाद सामान पण लावला आम्ही जस्ट. आता स्टेज बघा भारी आहे, भारी बनवलं स्टेज. बघा इथं काहीच काम नव्हतं याचं, तरी इथं ठेवलं. बघा तुम्हाला बोललो होतो ना नवीन डिझाईन
हे बघा यो आपली फोनची नवीन डिझाईन आहे. हे बघा नवीन डिझाईन आजच लॉन्च झाले. ही बघा डिझाईन कशी आहे. डिझाईन नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे बघा डिझाईन नक्कीच सांगा कमेंटमध्ये कशी वाटली तुम्हाला डिझाईन. डेंजर इव्हेंट होता. डेंजर पहिले चालू नाही केली मग आता चालू केली. आम्हाला 2 तास झालं असतील आम्ही बैठक आणि माझून इथंच आहे. जेवून बिवून आलो पण इथंच आहेत आम्ही. इथं आता दुसरी वरात निघते. त्यांची आता बँजो आहे वरातीचा. ते निघते वाटतं आता बँजोवाला आले. कुठले आहेत माहीत नाही आपल्याला. कुठला आहे बच्चू? रत्नेश्वरी म्हणून आहे वाटतं ना. रत्नेश्वरी नाव कन्फर्म नाही माहीत का? नाही ना. बाहेरो गाणे घेतला बाहेरो. येतं का आम्हाला नेते नवरा नवरीची मुलाखत घ्यायला, इंटरव्ह्यू घ्यायला. तर चला जाऊ त्याच्या मागं आपण नवरा नवरीची आज इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर तुम्हाला कसं वाटतं आज तुम्ही एकत्र झालं, तुमचं आज फायनली लग्न झालं आहे? खूप छान भारी वाटते. भारी वाटते. अजून तुम्ही काय 2 शब्द बोलू शकता का? हेच बोलणार मी आता पुढे तर तुम्हाला कसं वाटलं बँड आपला? खूप भारी एकदम भारी एक नंबर. आता निघणार कधी आहे वरात आपली? आता लगेच 15 15-20 मिनिटांना. ठीक आहे चला. झाल्या वाजून आमचं आता चाललोय आम्ही घरी. मोठा कांदा डायरेक्ट. आता कुठंच नाही डायरेक्ट मोठा कांदा. टाईम 2 वाजले. 2 वाजले फक्त 2च मिनटं बाकी आहेत. परफेक्ट 2च आता पकडा तुम्ही.